आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल. पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात जीसीसीसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026च्या अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 2035-36 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नाम बदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा
करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे. त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मितीकरता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे. 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय. त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत. या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्राफ स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन.
विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.